नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर प्रेमी DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंदकेसरी कोहिनूर बकासूरच्या भेटीला. आणि नुकतंच पुसेगावचं मैदान येते, त्यामुळं आपण नियोजनाचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं मामांची आज मुलाखत घेणार आहोत, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मामा. नमस्कार मामा, आता पहिल्यांदा वडकीत जे मैदान झालं तिथं घरचा साज पळवला तुम्ही, तर ते कशी पळाली गाडी? गाडी चांगलीच पळाली. आणि तो जो आहे महाराज आहे, मी त्यांच्या पण मालकांची मुलाखत घेतली होती. आणि त्याची खरेदी कशी झाली होती? खरेदी आपली 11 लाख रक्कम दिली त्यांना. जी काय ती प्रॉपर होती, जी आहे ती डिक्लेअर होती, ती खरी होती. हो. आणि त्याचा पळ कसा आहे, म्हणजे त्यांनी तर सांगितलं की तो चारही बाजूनी पळू शकतो, म्हणजे पब्लिकला वगैरे. हो, चारही बाजून पब्लिकला नाही, दोन्ही खांदी आतमधनं दोन्ही खांदी चांगल्या पद्धतीने पळतो. हो. आता जे पुसेगावचं हिंदकेसरीचं मैदान येते तिथं आपण आपल्या दावणीतले कुठले कुठले नंदी असणार आहेत? बकासूर महाराज बकासूर आणि महाराज दोघंच असणार आहे. आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदान आता येतं आहे, तर एक पैऱ्याचा आपण जे म्हणतो की पळताना एक वेगळा भाग असतो आणि जेव्हा थोडासा कमी पळत असतो त्यावेळेस एक वेगळं गणित असतं, ते कसं हे करतात? नाही, वेगळं काय नाही, ते त्याला जे काय करायचे ते करून दाखवतो, आपल्याला माहिती आहे. आणि आता आपल्या दोन्ही नंदींचं नियोजन झालेलं आहे का? हो, दोन झालेले. दोन्ही नंदींचं नियोजन झालेलं आहे. आणि आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बकासूर आज मुंबईला जाणार आहे, तर त्याविषयी थोडीशी माहिती सांगा. हो, तिकडे आमच्या ते बकासूरचे बक्का माझा समोर निलेश साहेब चौधरी यांची क्रिकेटच्या मॅच आहे. त्या मॅचला त्याचं प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवले, त्याच्यामुळे त्याला घेऊन जायचं आता. आज मुंबईला जाणार आहे आणि तिथं आपल्याला सगळ्यांना तो नक्कीच पाहायला मिळेल. आणि थोडीशी बकासूरविषयी माहिती सांगा, म्हणजे काय होतं आहे की घरची गाडी का पळवली होती, म्हणजे ते वडकीला? नाही, आपल्याला कसं बाहेरची बैल होती, पण घरची गाडी आपण एवढा मागायचा बैल घातलाय, लोक काय नवीन बैलाला बैल देत नाही, मग त्याच्यामुळे आपली घरचीच गाडी पळवली. त्या चांगल्या पद्धतीने ते पळाली होती. पण सेमी फायनलला तुम्ही गाडी का पळवली नव्हती? सेमीफायनलला काय तर मी एका मुलाखतीत बोललो होतो, जर मथुर आणि बकासूर एका सेमीत लागली तर पावणार नाही, आणि त्यातून ते आपली पब्लिक आली, त्यांची सुईच्या खांदी गाडी लागली, मग त्यासाठी आपण निर्णय घेतला नाही पळवायची गाडी. अच्छा, त्या पद्धतीचं खरं कारण ते होतं. कारण काय होतं, कोणी काही सांगत असतं, तुमच्याकडनं जेव्हा ते स्पष्टीकरण येतं ते खऱ्या अर्थाने खरं असतं आणि तेच खरं महत्त्वाचं असतं. एक मुद्दा अजून पण एक विचारायसारखा होता की आता सध्या सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल, तिथं अनेक जण फेक पोस्ट बनवत असतात, बकासूर आज पळणार, उद्या पळणार, परवा पळणार. त्याच्याविषयी काय? आता कसं गाडवाला एखाद्याला सांगितलं ते गाडव तरी ऐकतं मालकाचं, पण गाडवापेक्षा पुढली गत झालेली आहे. कोणी कारण काय झालं की कोणी पण अकाउंट काढते बकासूरच्या नावाने हे करते, त्यामुळे प्रेक्षकांना पण असं वाटतं की ते बकासूरचंच अकाउंट आहे. हो, ते प्रेक्षक वाय बोलवतात ना, ते लाईव्ह दिवसभर बिचारी बघतात, पण काय ते होत नाही, त्याला माहिती नसतो पायरा कोण, गाडी बसणार कोण, काहीच नाही. पण त्यांना आता किती वेळा सांगून कळत नाही, काही त्यात आमचीच माणसं असतात. हो का? हो, त्याच्यामुळे आता त्यांना तरी काय माहीत नाही. पण ते कुठेतरी म्हणजे थांबलं पाहिजे. हा एकदम महत्त्वाचा भाग असतो. जर एखाद्या नंदीचं नियोजन एक 7-8-10 दिवस अगोदर किंवा 2-4 दिवस अगोदर जर डिक्लेअर झालं तर त्याचा काय फरक पडतो का पायऱ्यावरती? पडतो ना, फरक काय पैरपी मोडू शकतात. आणि मी बऱ्याचदा बघतो, खास करून इंस्टाग्रामवरती, की फक्त व्ह्यूजसाठी काही जण त्या पद्धतीच्या पोस्ट बनवतात, पण ती माहिती तुमच्याकडनं घेतात का ते त्यांच्या अंदाजीत? ते अंदाज घेतात. आपण काय बाईट देत नाही जास्त, आणि बाईट आता देणार द्यायची बी नव्हती, पण आता तुम्ही आले त्याच्यामुळे तुम्हाला बाईट दिली. तर बाईट आपण देतच नाही कोणाला, आता बंद झालं. आता काय होतं, आपल्या जे बकासूर हारू किंवा जितू, गटाला हार किंवा सेमीला हार, बकासूरचं नाव घेतलं तेव्हा पुढच्या चॅनल पी चालत नाही. ते पण बरोबर आहे. पण जेव्हा बकासूर आणणे तेव्हा कोणच येत नाही. की बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव म्हणून लक्ष आणि बकासूर या दोघांचा उल्लेख येतो. मग ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे. थांबत पाहिजे, पण आता काय होते, संघटना बी थोडी जरा हे जाईल आपली. काय संघटनेला सगळ्या बैलगाडी मालकांनी, चालकांनी, सगळ्यांनी संघटनेच्या आधारे मैदानात जायला पाहिजे. ते पण संघटना ही महत्त्वाची. बैलगाडा शर्यत संघटना म्हणजे
नसती आता सध्या म्हणजे थोडीशी ॲक्टिव्ह नाही पण असेल तर त्याचा फायदाच आहे ना. सगळ्याला फायदा आहे त्याचा. सगळ्या घटकांना त्याचा फायदा आहे आणि ती लवकर ॲक्टिव्ह झाली पाहिजे. आणि दुसरी एक अशी गोष्ट होती म्हणजे आता समजा हे पैरेचं जे नियोजन वगैरे फिसकटतं मग हे असं तुमच्या बाबतीत पण कधी झालं आहे का अचानक पैरा कॅन्सल झाला आहे? आपल्या बाबतीत लय वेळा झालेले. लय वेळा. आणि वडकीमध्ये तसं झालं का किंवा अगोदर कुठं? नाही वडकीमध्ये नाही. वडकीमध्ये आपण घरचीच गाडी पाळायचं डिसिजन घेतलं होतं. आपण केलं तर फोन पण त्यांचं पैरे झालं त्याच्यामुळे काय होते ज्यांना आम्ही वर आणली ती आज आम्हाला पैऱ्याला आहे म्हणतात. फक्त बाकासोरला की बाकी कुठल्या नंदींना तुमच्या? बाकीच्यांना बकासूरला बी नाही. बाकीचे नंदी महाराष्ट्रात असं किती त्यांना पैरे झालेले लोक मोडू देत. मग बाकासोरला आज पायरा नाकारला जातो असं पण होतंय का? आणि त्याला नाकारलं मी नाही म्हणलेलं काय वाटत नाही. पण पायरा होऊन जर नाही म्हणलं तर त्यांना त्यांची शिक्षा देव म्हणतात. त्याला अख्खा महाराष्ट्र देव म्हणतोय. तो त्याची शिक्षा तो स्वतः देऊ शकतोय. म्हणजे तुमच्या अनुभवात असं आलंय का की म्हणजे मुद्दा म्हणून कोणतरी असं पायरा नाकारतं? सांगितलं मग आमचीच माणसं देतात. काय बोलणार खायचं आपण आपलंच जातं ना. आपलं जीभ चावली तरी आपल्याला वेदना होणार नाही चावली तरी आपल्यालाच होणार. तेव्हा कुणाला काय बोलायचं नाही. त्यांनी नाव केलंय त्याचं नाव कोण मिटू शकत नाही. ते तर त्याच्यामुळे आता इथून पुढं पुस्तकावर झाल्या एक मुलाखत देणारच आहे मी चांगली. त्या सगळ्यांच काढणार आहे. म्हणजे एवढ्या जगप्रसिद्ध नंदीला जर आज असं होत असेल तर मग थोडासा विचार करण्यासारखी नक्कीच गोष्ट आहे. आणि सध्या एक ड्रायव्हिंग जे असतं हे प्रत्येक वेळेस आता आपण नवीन ड्रायव्हर बघत असतो मग त्याच्या मागचं काय बेस असतो? नाही ड्रायव्हर म्हणजे सगळ्यांना चान्स बसायचा चान्स पाहिजे ना. आता बाकासूरच्या देवाच्या गाडी सगळ्यांना बसायचा चान्स पाहिजे. आपण सगळ्यांना चान्स देणार. ज्याचा फोन मला येईल तो गाडी 100% बसणार. त्याला गाडी हाणता येते नाही ते आपण विचार करीत नाही. म्हणजे आज प्रत्येकाला संधी मिळेल. हो त्याच्यानंतर त्याला कसं होतं स्टेटस ठेवाय फोटो दाखवा मी बाकासूरच्या गाडीवर बसलोय. कारण तो आता पळतोय त्याची क्रेज चावा जो बंद होईल पाहायचा त्याच्यापेक्षा क्रेज त्याची वाढणार आहे. तर आता तुम्ही म्हणताय बंद होईल तेव्हा पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की 7 पिढ्या टिकला असं नाव त्याचं आत्ता पण आहे. आणि ॲज अ छोटासा बाकासूर प्रेमी म्हणून मी पण सांगतो की आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही त्याचं जे आमच्याकडनं शक्य तिथं करणारच आहे. ते प्रत्येक फॅन करणारच आहे. आणि उरली गोष्ट त्याच्या व्हिडिओ बनवायची तर ॲज अ यूट्यूबर अजून मी कधीच ते काम करत नाही. पण बाकासूरवर व्हिडिओ का बनवतो कारण आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे. आणि पहिलं कसं व्हायचं की एक ठराविक व्हिडिओज असायच्या लोक जिंकले की त्याच्याजवळ येतात त्याचे व्हिडिओ काढतात वगैरे ते. पण बाकासूर हे काय आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आता आपण त्याचे जितके चांगले क्षण असतील ते कॅप्चर करू शकतो आणि ते मेमराईज होतात. आज आपण त्या बनवलेल्या व्हिडिओ जेव्हा चॅनलवर अपलोड करत असतो ना त्या आपण असू आपण नसू त्या असणार. आणि देवाचा इतिहास तो कायम आपल्याला तिथं बघायला मिळणार. हा त्या मागचा खरा उद्देश आहे. मग त्या असं चालू ठेवलं पाहिजे का? कसं प्रत्येकाची इच्छा असते त्याची मुलाखत त्याला फोटो काढाय. त्याच्यामुळे आपण कोणाला नाही म्हणत. आपल्या गोठ्यावर दररोज 100-150 त्याचे प्रेमी येतात. आपण त्यांना नाही म्हणत नाही. फक्त जे काही त्याचं काम करायचं असेल कोणाला तर ते चांगल्या पद्धतीचं असावं. हो चांगल्या पद्धतीचं. देव आज त्याला देव म्हणतात तर ते देवाचं देव पण जपलं जावं असं तुमची पण इच्छा आहे. म्हणजे ते शेवटी शौकीनांमुळेच खेळ मोठा होत असतो आणि त्या खेळाचा आज तो राजा आहे. म्हणजे जे काही तुम्ही कराल ते चांगल्या पद्धतीत करा. उगीच काय आशीर्वाद देऊन तेवढा पोहतोय ते नक्कीच आहे. कारण आज तिकडं बाकासूर आहे तर फॅन मोठे ना फॅनचा आशीर्वाद त्याला लय त्याच्यामुळे तेवढा आपला बैल नंदी पोहतोय. मामा अंदाजे किती फॅन असतील? अंदाजे फॅन भरपूर त्याचे सांगता येत नाही. जास्त असतील. आणि ज्यावेळेस आता तुम्ही बाहेर फिरत असता त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येतच असतो. किंवा आता बैलगाडा शर्यत क्षेत्र सोडून तुम्हाला असं म्हणजे डायरेक्टली त्याचा फायदा होतो का बाकासूरचे मालकी? होतो ना फायदा होतो ना. असं तुम्ही जर समजा कुठं मंदिरात जाता किंवा अजून कुठं बाहेर जाता तर तुम्हाला त्या पद्धतीची सन्मानाची वागणूक भेटते का? हो भेटते ना 100%. म्हणजे आज तुमचं एक बाकासूर तर आज जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे तुमची पण एक ख्याती त्यामुळं झालेलीच आहे. हो आणि या इमेजचा तुम्हाला कुठंतरी नक्कीच फायदा होतोय. हो म्हणजे आज बाकासूरचं वय किती मामा? बाकासूरचं वय असं 7 किंवा 8 वर्ष. हो. आणि त्याचं ब्रीड काय खरं? ब्रीड गावरान आहे. गावरान म्हणजे एक गावरान आता तुम्ही तर खूप अगोदरपासून शर्यत क्षेत्रामध्ये तुमच्या माहितीत असा नंदी होता का आधी?
म्हणजे बघितलं का तुम्ही? नाही. नाही बघितलं. आम्ही पण नाही बघितलं, कारण 4-5 वर्ष मी पण बघतोय. पैऱ्याचं कसं असतं किंवा बाकी नियोजन कसं पण अजूनपर्यंत कमी वाटलंच नाही आपल्याला कधी. नाही वाटलं? शेजारचा बैल पण तसाच तो बैल पाहणार, कमी त्याला अजूनपर्यंत झालाच नाही कधी. चुकून मध्ये 1-2 महिने त्या पत्र्या काढल्या होत्या, मध्ये जरा थोडासा बिस्कायचा बैल पाहायला. कारण बऱ्याचदा हा अनुभव झालेला आहे की ज्यावेळेस त्याच्या पायाच्या पत्र्यांचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेसच थोडासा कुठंतरी तो फरक जाणवतो. आणि निकाल रेषेवर जी खेचायची पद्धत असते तिथंच तो प्रामुख्याने जाणवतो. आणि त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता तर तो परत आहे त्या पोझिशनमध्ये असतो. आणि तुमचं आणि त्याचं बॉन्डिंग कसं आहे? कारण मोबाईल शेटचं आणि त्यांचं सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या बरेच रील बांधतात, पण तुम्ही त्याच्या व्हिडिओत जास्त नसता. नाही, आपण ते बारीक पासून कधी चुकून कधी 1-2च फोटो असेल ना, जातच नाही त्यापेक्षा आपण. परवाच मी इथं रणजित सरांच्या ह्याच्यावरनं एक तो व्हिडिओ पण बघितला होता मोबाईल शेट आणि त्यांचं इथं काहीतरी चालू होतं. तो पण चांगल्या पद्धतीत क्षण होता आणि अदेवे आणि याने अनेकांना चांगल्या सुस्थितीत नेलेलं आहे. आणि एक प्रश्न होता की नाही का, ज्या आपल्या अपडेट असतात त्या कुठेतरी खऱ्या कळल्या पाहिजे. आता ही पोरं असतात समजा, आज सायरस तापकिरे किंवा अजून तुमची बाकासुरची जी टीम आहे, म्हणजे प्रेक्षकांचं म्हणणं एवढंच असतं सर की जे काय असेल ते खरं नियोजन कळावं. पायऱ्या तर कोणच विसरत नाही. फक्त नाही का आता काय होतं की मध्ये 2-3 दिवसापूर्वी काय व्हायचं, एक बॅनर पडायचा आज पळणार आहे, दुसऱ्या दिवशी बॅनर पडायचा आज पळणार आहे, तिसऱ्या दिवशी बॅनर पडायचा आज पळणार आहे. मी 1-2-3 बाईटमध्ये तर असंही ऐकलं होतं की बकासूर आजारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बकासूरने पहिला नंबर केला आहे. म्हणजे हे खोटं कुठं तरी थांबलं पाहिजे. म्हणून निदान ह्यांनी एखादी हे टाकली तरी चालेल. आता पुस्तकावर झालं त्यांच्या चॅनेलला कळण बैल कुठं पाहणार आहे. कारण काय होतं, अक्षरशः लोक आहे ना दिवसभर बकासूरसाठी वेटिंगमध्ये असतात आणि कितीतरी जणांच्या कमेंट्स मी वाचलेले आहे की ते दिवसभर वाट बघतात की कुठल्या गटात पळणार आहे. म्हणजे हे तर कसं असतं, नाही गटात तर आपलं नाव असतं मोलशेट तुम्ही, आपण आपल्या नाव पोहतो. चुकून जर आम्ही नाव नाही टाकलं तर पहिले कारच्या नाव पोहतो. त्याच्यामुळे गटाचं काही एवढा प्रश्न येत नाही. आपण किती नंबर असेल ते इकडे लागले की आपली गाडी मोलच्या नाव पोहते. चुकून कधी चिठ्ठी नाही टाकली तर आपण दुसऱ्याचं नाव पोहतो. कारण 3-4 वर्ष झाली मी स्वतः पण आहे ना अनेकांच्या पोस्ट एवढ्यासाठीच बघायचो की बाकासूर कुठं पळणार, त्याचं नियोजन काय, कुठल्या पायऱ्यात पळणार. पण आमच्या जाहिराती बघून आमचं आयुष्य गेलं 3-4 वर्षाचं. पण हे खरं अजून तर काय कोणी खरं सांगू शकलं नाही. ते एक तर खोटं सांगतात बिनमोकार. आपण ते जाहिराती बघत बसतो, त्या व्हिडिओज बघत बसतो आणि जे खरे शौकीन आहे ते मग थोडंसं नाराज होतात. त्यामुळं एक फक्त प्रयत्न तो करा की ही त्याच्याबरोबर जी मुलं असतात आज ते एवढे कष्ट ते पण लावी पे आदल्या दिवशी निघतं ना, त्याच्यामुळे प्रेक्षकांना नाराज व्हायचे ना. आपली नाव निघालं की आपला 100% पाहणार. आणि आपण पाहणं असं त्या दिवशी नाव टाकतो, नाही तर कधीच साकीत नाही नाव. आणि ह्या मुलांची मेहनत कशी असते, त्यांची मेहनत म्हणजे बकासूर जातो ना. तर आम्हाला तर जमत नाही, मशीन जारा काढायला लागतं दिवस रात्री, संध्या दूध घालायला लागतात. ते 2-3 पोरं जातात कायम ते त्याच्याबरोबर कायम त्याच्याबरोबर असतं. मग ते चांगलं राहील की हिंदकेसरी मैदान आता हे झाल्यावरती बकासूरच्या ज्या अपडेट असतील ना थोडक्यात, ज्या की बकासूर कधी पळणार आहे ही 100% 1,00,000% अपडेट तुम्हाला ते सायरस तापकीरच्या चॅनलवरती बघायला भेटेल. बाकीच्या बघायच्या का नाही बघायच्या हा शेवटी तुमचा मुद्दा आहे. पण खऱ्या अपडेट तुम्हाला त्याच्या 100% बघायला भेटतील, जेणेकरून तुमचा जो एक्स्ट्रा वेळ असतो तो पण वाया जाणार नाही आणि तुम्हाला ते खऱ्या अर्थी कळून जाईल की बकासूर कुठल्या मैदानात दिसेल. आणि मामा महाराज आणि बकासूर, आता तुम्ही महाराजचा पण पळ पाहिलेला आहे, वाटतंय का की देवाचं नाव पुढे नेईल? 100% नेणार. 100% नेणार. आणि तुम्ही वेळात वेळ काढून मला मुलाखत दिली याबद्दल तुमचं धन्यवाद. कारण ॲज अ यूट्यूबर मी कधीच स्वतःला म्हणून घेत नाही, पण 3 ते 4 महिन्यामध्ये पहिली मुलाखत मी तुमचीच घेतली होती आणि आजही मी त्याच तत्वावरती कुठेही गेलो तर मी आणि एक मी माझा अनुभव सांगेल की वडकेच्या मैदानात गेलो होतो ना, तर लोक फक्त आवाज हे करून ओळखत होती. म्हणजे हे देवाने दिलेली एक मला भेट आहे. आणि तुम्ही पण जस्ट उद्या माझा वाढदिवस आहे त्याबद्दल तुम्ही मला धन्यवाद. ते बॅनर बनवून टाकला तो पण धप्पा होता. मामा कायमच धप्पे देत असतात. असाच एखादा आश्चर्याचा आनंदाचा धप्पा पुसेगाव हिंदकेसरीमध्ये मिळावा अशा
आशा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. पुस्तकाला दप्पा ड्रायव्हरचा भेटणार आहे मोठा. ड्रायव्हर आपला दप्पा म्हणजे ड्रायव्हर मी बक्कासूरचा चाहताचे मोठा. मामा अगोदर कधी काय सांगत नाही, पण आज कोणाचं नशीब उजळल आणि कोणाला तो मान भेटेल ते आपल्याला पुसेगाव हिंदी केसरी मैदानात दिसेल. आणि एक फक्त प्रश्न की बकासूर आणि महाराज एकत्र की वेगवेगळं? नाही साधे पुस्तकालाच सांगता येत नाही ते. तो पण धप्पाच राहील. पण ज्या अर्थी ते दोघं पाळतात ते पहिलं आपण देवाच्याच अपडेट घ्यायचो, त्याचंच ते सगळं बघायचो. आता तुम्हाला महाराजच्या पण त्या पद्धतीत अपडेट बघायला भेटतील. म्हणजे बकासूरचं आज जगभर नाव आहे, पण बऱ्याचदा कमेंट्समधनं म्हणा किंवा इंस्टाग्राम यूट्यूबवरती पाहायला मिळते की काही जण मुद्दामून ते खराब करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्यावर काही फ्युचर कामध्ये कारवाई होऊ शकते का? आत्ता जे बक्कासूरचा मोठा चाहता होता म्हणजे नाशिकचा होता, त्याने असं विचारलं होतं काहीतरी एक आयडी काहीतरी बोलले त्याला, त्यांनी मला इथं स्वतः येऊन बोलले, तर ती कारवाई त्याच्यावर झाली. त्या मुलावर कारवाई झाली. चौकीला येऊन त्याच्यावर पोलिसांनी चांगली कारवाई आम्ही स्वतः उभं होतो ती. कारण बकासूरचे राजकीय किंवा विविध पोलीस वगैरे इतर अनेक क्षेत्रात पंचायत आहेत, तर त्याच्यावरती काय इम्पॅक्ट पडू शकतो का? म्हणजे त्यांच्यावर आता जे असेच कोण असतील तर त्यांनी ते करूच नाही पहिली गोष्ट, आणि जर करत असतील तर त्यांना कारवाई होणार. ह्या क्षेत्रात कसं आहे, बकासूरचे चाहते आहे ना, बाहेरचा वर्ग जास्त आहे. म्हणजे महिला वर्ग असेल, महिला वर्ग म्हणजे आता आपल्या आया बहिणी सारख्याच झाल्या. ते काय होतात, काही बारीक पोरं असतात ती कमेंट काय करतात, त्यांना माहीत नसतं ते पुढं कोण आहे, त्यांची पोच काय आहे, त्यांना वाटतं हे असंच करतात. पण त्यांचे पोच मोठे आहे. त्या बकासूर प्रेमी लय मोठी लोक शौकीन आहे. त्यांना एकच सांगतो की नका असं करीत जाऊ, कारण शेवटी कसं आहे आपल्याला बी आया बहिणी आहे. तुम्ही कमेंट करताना विचार करीत जा पुढं कोण आहे, लेडीज आहे का कोण आहे. चांगल्या कमेंट तुम्ही करत जा. चांगल्या करीत जा तुम्ही. कोणत्या नंदीला कोणत्या नाव ठेवत ना, यालाच नाही कोणालाच हार जिथे दोन नाण्याच्या बाजू आहे. हार तर कोणी जिंकतो, कोणी असो, कोणता नंदी असो, आपल्या सीमेत कोण जिंकतंय कोण जिंकतंय काय म्हणतात. बकासूर हारला, हारू किंवा नाण्याच्या दोन बाजू आहे, त्याच्यामुळे कोणी कोणाला कमेंट करू नका. हार जिथे त्यांचा खेळ येतो. आणि इथून पुढे जर समजा कधी असं परत झालं की सेमीमध्ये मथुर बकासूर एका ह्याच्यात आले तर मग गाडी पळणार की परत कसं असणार? नाही, आता बकासूर पाहणार. आता बकासूर पळणार. आता आपण एकदा आता कसं आपण बोललो त्यावेळेस आपण नाही पावली, ह्यावेळेस पाहणार काय होतं. मग सारख्या वेळेस प्रेक्षकांचा लय फोन आला मला, काय झुकली नाही. शेवट त्यांचा खांदा सुईचा होता. त्यांची गाडी आम्ही अभिनंदन केलं होतं. नशिबाने ते आदत वासरांचं बी अभिनंदन. शेवट बाय चान्स असतो. आता सगळ्यांना वाटलं होतं चिमण्यान मथुरच एक नंबर करा, आणि आम्हाला बी वाटलं होतं ती गाडी गाठाला चांगलीच पळ होती, आणि त्यांचं 3रं वर्ष होतं. आम्ही बी अभिनंदन केलं होतं. चुकून आमची पब्लिकला लागली, चुकून आम्ही या वासाचा उजूनी पाहणार होतो. पण चुकून जर आम्ही पाहिला असो, चुकून काय होऊ शकतं सांगता येत नाही. नशिबाचा खेळ. कारण पब्लिक भरपूर होते. आपला बैल डावीने फिट्ट आहे. आपण काय आपल्या बैल डावीने असला आपण टेन्शनच घेत नाही. पण का चुकून जर आपली गाडी लागली असते, उद्या लोक मला म्हणले असे मामा शब्द पाळा नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही खास तुमच्या शब्दाखातर तो निर्णय घेतला होता? फक्त शब्दाखातर मी बोललो होतो म्हणून निर्णय घेतला. त्यात काहीच गैरसमज झाला, मामा कडेला लागला म्हणून. आता परवा दिवशी बी आपली कडेला लागली, गाडी पावली. त्याच्या आदल्या दिवशी आपली फायनलला बाब्यानं आपण 2 नंबर केला. ते 1च नंबर झाला असता, पण थोडंसं ड्रायव्हरनी पुढे आल्यावर जरा गाडी धरली. त्याला वाटलं गाडी फॉलो होईल, म्हणून ड्रायव्हरनी बैल दोन्ही हातात धरली. तेव्हा काही शेवटी हार जीत हा खेळाचा भाग आहे. असं कितीतरी मैदानांचा बकासूर कडनं पळून विजेता आहे. त्यामुळे शेवटी आपण शब्द दिला आपण नाही पुढल्याच राहुलबाईला आपली लागली गाडी तर राहुलबाईला का त्याशी फोन केला होता, पण फोन लागला नाही राहुलबाईचा. अच्छा, का तर पब्लिक मोर रेंज मैदानात फोन लागत नाही कोणाची. नाही, त्या दिवशी मी पण मुलाखत घेतली होती. ती अपलोड व्हायला मला 4-5 किलोमीटर जाऊन अपलोड करावं लागली. त्यात माझा 1-1.5 तास गेला. आणि ते कुठल्याही मैदानात जिथं जास्त गर्दी असते तिथं शक्यतो रेंजचा प्रॉब्लेम असतो. लोकांना संबंध घ्यायचा राहुलबाई मैत्री दुनियाचा माणूस येतो. तुमच्या आणि त्यांची मैत्री तर ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे की ते तुमचं नाव चांगल्या पद्धतीत घेतात, तुम्ही त्यांचं नाव चांगल्या पद्धतीत आपण पहिल्यापासून आपला बैल नंतर त्यांचा पहिला 1 वर्ष बैल पळत होता पिऊन जोडला, तोच आपण त्या मथुरचा चाहता आहे. तुम्ही म्हणजे आज तुम्ही स्वतः सांगताय की आज देव तुमचा सगळ्यांचा आवडता देव तुमच्या दावणीला आहे, पण मथुरचे तर ते तुम्ही. हो, कारण त्यावेळेस त्या बैल पळत होता तो आपल्याकडे बैल बारीक होता, 7-8 महिन्यांचं वासरू होतं. आणि ज्या आम्ही इच्छा होत्या आमच्या त्या सगळ्यांनी पूर्ण केल्या. ज्याच्या गावात पाहिजे होते त्याच्या गावात आम्ही हिंद केसरी झालो मोठ्या सोन्याच्या. बरोबर. कारण बैल तावले बारीक होता, तर आम्हाला म्हणला होता मामा ह्या सोन्याच्या गावात आम्ही कराडला चालू होतो बैल घ्यायसाठीच. तर म्हणला होता मामा आपल्याला सोन्याच्या बाईला बरोबर पाहायचं एकदा. आणि ती इच्छा आमची पुसेगावलाच 1 नंबरने पूर्ण झाली. म्हणजे बघा आम्ही जे मागितलं आमच्या देवाने ते आम्हाला करून दिलं, आणि देव सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय. अनेक जणांचा तो अनुभव आहे, आणि अनेक जण आज त्याला त्यासाठीच मानतात. म्हणजे कमेंट करते त्याच्या विरोधात. मी आता मी सांगतोय
त्याला तुम्ही चांगलं म्हणा, तुमची बैल उजेडात येणार तर येणार, 100% येणार. 100% येणार, कारण शेवटी तो आज देवच आहे. आणि तुमचं एवढं बाकी सगळ्यांच्या नंदीवर असणारं प्रेम, इतरांवर आपण काय असणारं सगळ्यांना ते आपली कोणच्या नंदी संघ बांधणार, मला कोणाचा फोन येईल मी त्यांना पहिले 100% देणार. आणि पुसेगाव झाल्या तर मी जास्त करून गरिबांच्या बैलांना पहिले देणार. पण आता आपण बऱ्याचदा बघतो की टॉप इंटू टॉपमध्ये गाड्या पळतात. मग नवीनचं कोणीतरी पाहिजे ना, की जे नवीनला पुढे घेऊन चाललं पाहिजे. क्षेत्र कसं आता पुढं पण ह्या नवीनलाच पुढे आणल्यात. प्रत्येक मग आपल्या हिंद केसरी मैदान नवीन चारा असतो, आपण त्या चारा संघ कधी आतापर्यंत डबल पाहिलं नाही. हिंदकेसरीत पण तोच इतिहास आहे. आणि इतर मैदानात तर कितीतरी वेळा तुम्ही जवळपास 75% नवीन पायऱ्यातच पाहा. नवीनच पाहिजे. कसं होतं ह्याच्याबरोबर पाला मस्याची सीमेला हरवू, पण त्या पुढल्या नंदीचं नाव होतं आणि तेवढं त्याला पैर करायला अडचण येत नाही पुढच्या नंदीला. त्यांचं स्वप्न पण पूर्ण होतं. स्वप्न पूर्ण होते, परत त्या नंदीला अडचण होत नाही. तुम्ही बघा आतापर्यंत किती बैल याच्या नंतर टॉपमध्ये पाहते जातात. आज जो त्याच्याबरोबर पळून जो गुलालात जातो किंवा एक नंबरचा मानकरी होतो, तिथून पुढे मी पण पाहिले की निदान 1-2-3 महिने तरी तो त्या चांगल्या पद्धतीतच पळत असतो. किंवा एखादा जर कमी पळत असेल त्याच्यात जरी पायरा केला तरी त्याला परत बॅकअप द्यायचं काम बाकास होतं. बरोबर. त्यामुळं शेवटी तर त्याचं सगळी तत्व वेगळी आहेत, त्याचा एक इतिहास वेगळा आहे. आणि तो कायमच असंच पुढं चालू राहावा, याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.